श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील, तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घरात आणायचं आहे या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात। पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते। नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे। यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे। लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते। सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी। सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे। जेव्हा आपण पूजा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो, त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अनन्य पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, त्याचबरोबर एक गुळाचा खडा टाकायचा आहे।
त्याचबरोबर त्या जलमध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे। तसेच आपल्याला एक दिवासुद्धा तयार करून घ्यायचा। तर हा दिवा तुम्ही मातीची पंती घेतली किंवा कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे। ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेलच टाकायचं आहे। आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेऊन गेले तरीही चालणार आहे। तर या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ, कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथामध्ये या वृक्षाला श्रीहरी विष्णूचे संपूर्ण रूप म्हटले गेले आहे। तसेच ह्या झाडामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो आणि ह्या झाडांच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते। म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी ह्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हे पूजन केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी तर राहतेच राहते, पण आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। तर पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडंसं तांदळाचं आसन द्या आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा। आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना आपल्याला एक धारेमध्ये अर्पण करायचं। जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, दोष आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं। आता पिंपळ झाडाखाली खडून पडलेले एखादं पान असेल, अगदी पिवळं झालेलं असेल तरीही चालणार आहे। आता नसेलच तर आपल्याला सर्वप्रथम हात जोडून क्षमा मागायची आणि कोणत्या इच्छेकरता तुम्ही हे पान तोडतायत ते आपल्याला तिथे बोलायचं आणि हे पान आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे। तर हे पान आपल्या घरी आणल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू हे घ्यायचं आहे। कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंधे हे तयार करायचं आहे आणि त्या कुंकवाने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची। पिंपळाच्या झाडाच्याच काडीने आपल्याला त्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे। जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा। अशा रीतीने अगदी थोडक्यात आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटवर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर हरभऱ्याची डाळ, ज्याला चण्याची डाळ म्हणतात, ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्या चण्याच्या डाळीवर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। त्यानंतर ह्या पानाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तसेच एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करायचं आहे। ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या इच्छापूर्ती करता प्रार्थनाही करायची आहे। त्यानंतर ही प्लेट आपल्याला संपूर्ण दिवसभर तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर हे पान आपल्याला उचलायचं आणि आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल, म्हणजे नदी असेल समुद्र असेल, तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।